नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया गाथा नवनाथांची। आजच्या भागामध्ये आपण पाहूया गावातील सर्व लोक खूप तयारी करत असतात। दारापुढे रांगोळी काढत असतात, दाराला तोरण बांधत असतात। सरपंच सांगत असतो, नाथपंत आपल्या गावी येणार आहेत, त्यामुळे आपण सर्वांना आपलं गाव हे चांगलं ठेवलं पाहिजे, त्यांना चांगलं दिसलं पाहिजे। त्यांना आपण आता भिक्षा देणार आहोत। ह्याच्या आधी ते आले होते, त्यावेळेस आपण त्यासनी काय मान दिला नव्हता, पण ह्यावेळेस त्यांना चांगला मान द्यायचा आहे, भिक्षासुद्धा द्यायची आहे। त्यामुळे सर्व लोक तयारी करा। गावातले सर्व लोक म्हणतात, हो हो तसेच आपण करत आहोत आणि तयारीसुद्धा चालूच आहे। तेवढ्यात तिथून गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, सर्व नाथपंत तिथे येऊ लागतात। ते पाहून सरपंच व गावातले सर्व लोक खूप आनंदी होतात। नाथबाबा तिथे आल्या आल्या त्यांना हार घालून सत्कार करतात। पुढे सरपंच बोलू लागतात, नाथबाबा, मागच्या वेळेस तुम्ही इथे आला होता, त्यावेळेस आम्ही भिक्षा वगैरे काहीही दिलेलं नव्हतं, त्यामुळे आम्ही तुम्हाला परत बोलावलं आणि तुम्ही तसे आलातही, त्यामुळे आम्हाला आता भिक्षा देता येईल, सत्कार करता येईल। गावातले लोक म्हणू लागतात, त्या अक्काबाईमुळं त्यावेळेस काहीही झालं नाही आणि आम्हीसुद्धा तिचं ऐकलं म्हणून त्यावेळेस असं झालं, पण आता तसे काहीही होणार नाही। नाथबाबा बोलू लागतात, चांगलं कार्य जे कोणी करत असतात त्यांना वाईट शक्ती ही मध्ये येतच असते। तेवढ्यात तिथे चित्रा येते व तीसुद्धा म्हणू लागते, मलासुद्धा भिक्षा द्यायचं आहे। ते पाहून सर्व लोक खूप आनंदी होतात। तिच्या मागून अक्काबाई येते व चित्राला हाक मारते व म्हणू लागते, चित्रा, हे काय करत आहेस तू? त्यांना भिक्षा द्यायचं नाही आणि तू माघारी ये बरं। चित्रा पाहते, पण तिचं ती काहीही ऐकत नाही। ती नाथबाबांना भिक्षा देते। इकडे नाथबाबा सांगत असतात, आपण गावामध्ये भंडारा घालणार आहोत, त्यामुळे सर्व लोक यायचं आहे आणि भंडाऱ्याला येताना कोणीही काहीही आणायचं नाही, फक्त उपस्थित राहायचं आहे। सरपंच व गावचे लोक म्हणतात, हो हो आम्ही सर्व येईल आणि उपस्थितसुद्धा राहील। नाथबाबा सांगू लागतात, जे कोणी गावात असेल त्यांना सर्वांना सांगा, इथे कोणीही मोठं नाही ना कोणीही लहान, आपल्याला भंडारा चांगल्या रीतीने पार पाडायचा आहे, त्यामुळे सर्वांना सांगा। इकडे आपण पाहतो, अक्काबाई चित्राला धरून घेऊन जाते व तिला म्हणते, तुला कळत नाही आहे का सांगितलेलं? तुला कितीदा सांगितलं आहे की नाथबाबांचं नाव घ्यायचं नाही? खंडू म्हणू लागतो, हो, हिला कळत कसं काय नाही, हिला बांधून घाला म्हणजे समजल। अक्काबाई म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही दोरी वगैरे घेऊन या, हिला मी खोलीमध्येच बांधून ठेवतो, समजलं का काय म्हणत आहे मी? दोरी वगैरे आणा, हिला इथेच बांधतो। खंडू म्हणतो, एक काम करा, हिला आहे ना खोलीमध्ये कोंडूनच ठेवा, बांधायचं वगैरे राहू दे। अक्काबाई म्हणते, हो हो तसंच करूया, हिला खोलीमध्ये कोंडूनच ठेवू, उपाशीच ठेवू हिला, मग हिला कळल काय आहे ते। अक्काबाई चित्राला सांगू लागते, तुला मी लहानाचं मोठं केलं, खाऊ दिलं आणि तुला चांगल्या रीतीने मी वागवलं, तर तू त्यांचंच नाव घेतेस, माझं काही ऐकत नाही, असे का बरं? चित्रा म्हणते, मला माहीत नाही, पण मला घ्यावंसं वाटतं। तसे म्हणताच अक्काबाई म्हणते, बरं ठीक आहे, तू राहा येतेच खोलीमध्ये। तसे म्हणून तिला ती खोलीमध्ये कोंडून घालते व तिथून निघून जातात। इकडे चित्रा खाली बसते व म्हणू लागते, देवा, हे काय चाललं आहे? मी तुमचं नाव घेतेच, त्यामुळे अक्काबाई मला त्रास देऊ लागले आहे। तसे म्हणत ती स्मरण करू लागते, श्री मच्छिंद्रनाथाय नमः। पुढे आपण पाहतो, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणत असतात, ती अक्काबाई चित्राला त्रास देऊ लागले आहे। मच्छिंद्रनाथ सांगू लागतात, हो ते तर आहेच, आता ती जसं नाव घेईल तसं ती अक्काबाई तिला त्रास देणार, पण तिला काहीही होणार नाही याचा आपल्याला काळजी घ्यावं लागेल आणि तसंही मी तिला सांगितलेलं आहे की तुला काहीही होणार नाही आणि जसं अक्काबाई आता वागत आहे तसं तिला कर्माचं फळही भोगावं लागेल। तिचा जेव्हा पापाचा घडा भरेल तेव्हाच तिला शिक्षा करणार आहोत आपण आणि तोपर्यंत चित्राला काहीही होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावं लागेल। इथे आपला आजचा भाग संपतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा। धन्यवाद मित्रांनो।